नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुन्हा एकदा अधिकारी कट्टा या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत. काही आनंदाच्या, काही दुःखाच्या, काही क्लेशदायक बातम्या आपल्या कानावर पडत असताना हा नवरात्रीचा सण आहे. हा मोठ्या उत्साहात राज्यभर पार पडत असताना, आपल्या आयुष्यात पार पडत असताना विविध बातम्या आपल्या व्हॉट्सअपवर, आपल्या युट्यूबवर येऊन धडकतायत आणि आपलं शिक्षक जगत संपूर्ण खळबळजनक पद्धतीने हादरून निघतंय. अशा पद्धतीनं सगळीकडे महाराष्ट्रभर आणि देशभर वातावरण होते. 1 सप्टेंबरला आलेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचा 1 सप्टेंबर 2025चा निकाल, ज्याने संपूर्ण देशातील प्राथमिक शिक्षकांना मुळापासून विचार करायला लावलं, तो म्हणजे संपूर्ण शिक्षक जगताला टीईटी अनिवार्य, पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य, नोकरीत राहण्यासाठी टीईटी अनिवार्य आणि ती टीईटी अनिवार्य तिची जी मुदत आहे ती दिलेली होती 2 वर्ष. आणि मग राज्यावर याचा काय परिणाम होईल अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होत असताना कालच माननीय शिक्षण मंत्रालयाकडून, शिक्षण संचालनालयाकडून परवानगी दिलेली केंद्र प्रमुख परीक्षा याचं नोटिफिकेशन, त्याच्या तारखा जाहीर झाल्याचं नोटिफिकेशन काल बाहेर पडलंय. आणि अनेक जण जे म्हणत होते की टीईटीच्या बाबत राज्य शासनाची नेमकी भूमिका काय, तर ती नेमकी भूमिका या पदोन्नतीच्या परीक्षेसाठी, विभागीय परीक्षेसाठी निघालेल्या नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट केलेली आहे. राज्य शासनाने केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा पदोन्नतीकरता जी आहे त्याकरिता टीईटी अनिवार्य केलेली आहे. या संदर्भानं वेगळी कोणती राज्य शासनाकडून अपेक्षा करायची, अशा प्रकारचा प्रश्न संपूर्ण शिक्षक जगतामध्ये निर्माण झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? याच्यामध्ये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने, महासंघाने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलंय. राजस्थान सरकारने, यूपी सरकारने रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल केले. एका स्वयंसेवी संस्थेने PIL दाखल केली आहे. आणि आताच माहिती मिळाल्यानुसार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल केलेली आहे की या सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याचा जो निर्णय आहे याच्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्या पद्धतीनं निर्णय द्यावा. परंतु जर हे झालंच नाही तर मात्र या संघर्षाला तोंड देण्याची तयारी प्राथमिक शिक्षकांची, तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि त्यासाठी तयार होण्याचं, मानसिक तयारी करण्याचं, बौद्धिक तयारी करण्याचं काम अधिकारी कट्टा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या मार्फत करत आहे. अनेक बांधवांची मागणी होती केंद्र प्रमुख भरतीप्रमाणेच आपण टीईटीचे सुद्धा क्लासेस सुरू करावे. त्याप्रमाणे 2 ऑक्टोबर पासून आपले टीईटीचे क्लासेस सुरू होत आहेत. आणि आपण सांगतोय की टीईटीचा जो क्लास आहे आपला तो 2000 रुपये फी मध्ये आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की 7972 52 40 29 या नंबरला व्हॉट्सअप करा. संपूर्ण माहिती तुम्हाला कोर्स बाबतची मिळून जाईल. आपल्या टीईटीच्या ग्रुपला जॉईन व्हा. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेली राहील. अशा प्रकारचं हे सगळं कोर्स कसा आहे, काय आहे, सगळं तुम्हाला त्यासाठीचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला काढून मिळेल. तुम्हाला त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. हे थोडंसं बाजूला ठेवूयात. आपण हे सगळं बघितलेलं आहे. कोर्स होत राहतील, अभ्यास होत राहील, आपण तुमच्या सोबतच आहोत. परंतु आपण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट घेतलेली आहे हाती ती आज आपण या ठिकाणी पाहूयात. केंद्र प्रमुख भरतीबाबतची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आपला टीईटी बाबत काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते आपण या ठिकाणी सोडवायचे आहेत. आता सगळ्यात पहिला आहे केंद्र प्रमुखचा विषय. पुन्हा फॉर्म भरायचा का? केंद्र प्रमुखचा फॉर्म जो आहे तो पुन्हा भरायचा का? तर तो फॉर्म पुन्हा भरण्याची गरज नाही. मग कोणी भरायचा तो फॉर्म? या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तो फॉर्म भरायचा आहे नवीन पात्र झालेल्या लोकांनी. नवीन पात्र कोण झालेत? 1 जानेवारी 25 ला ज्यांची डिग्री पूर्ण आहे आणि 1 जानेवारी 25 ला ज्यांचं 6 वर्ष सेवा पूर्ण आहे. पदवीधर आणि उपाध्यापक हे दोघेही या केंद्र प्रमुख परीक्षेसाठी पात्र आहेत. त्यामुळे आपण याच्यासाठी सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. नवीन पात्र लोकांनी फॉर्म भरायचा आहे. आता आपण ज्यांनी कोणी 2023 ला फॉर्म भरले होते, 2023 ला, त्यांनी पुन्हा फॉर्म भरायचे का? गरज नाही. परंतु जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल,
तुमचा जिल्हा बदलायचा असेल, तुमचं नाव बदलायचं असेल, तुमचा रेसिडेन्स बदलायचा असेल, तुमची शैक्षणिक पात्रता बदलायची असेल, तुमची व्यावसायिक पात्रता बदलायची असेल, तुमचं परीक्षा सेंटर बदलायचं असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता. त्यासाठी नव्याने फी भरायची गरज नाही. तुम्ही दुरुस्ती करा आणि फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यावर काय करावं लागेल आपल्याला? फॉर्म सबमिट केल्यावर एक प्रत जी आहे ती तुम्ही पंचायत समितीला जमा करणे. पंचायत समितीला जमा करणे बंधनकारक आहे. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते लागणार आहे. ओके, हे झालं. पुढे यासाठी कोण पात्र आहे? तर याच्यासाठी पात्र आहे ते सगळे शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे म्हणतोय हा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे झेडपीचे सर्व शिक्षक जे जे 6 वर्ष सेवा पूर्ण केलेले आहेत. शिक्षण सेवक धरून 6 वर्ष सेवा पूर्ण केलेले आहेत प्लस 10 नोव्हेंबर 25 पर्यंत ज्यांची डिग्री पूर्ण आहे, त्यांची शैक्षणिक पात्रता ती पूर्ण आहे. इथे कोणत्याही प्रकारचं बीएड लागत नाही. इथे कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षित पदवीधर लागत नाही. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. ओके, आता फॉर्म सगळ्यांनी भरायचे का पुन्हा? तर नाही. दुरुस्ती करायची का? हो. दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला 8 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर ही मुदत दिलेली आहे आणि पुढे 10 नोव्हेंबर पर्यंत नवीन ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी ते फॉर्म भरायचे आहे. परत ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेले होते त्यांनी मात्र पुन्हा फॉर्म भरायचे आहेत. त्यांना त्यांची फी जी आहे भरलेली ती पुन्हा मिळणार आहे. ऑफलाईन कुणी भरले होते? मान्य उच्च न्यायालयाने काय केलं होतं? फी भरलेली मान्य उच्च न्यायालयाने त्यांना एज मध्ये रिलॅक्सेशन दिलं होतं आणि कशात रिलॅक्सेशन दिलं होतं? टक्केवारीमध्ये रिलॅक्सेशन दिलं होतं. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टींसाठी त्यांना परीक्षा परिषदेने फॉर्म भरलेला होता, परंतु तो फॉर्म त्यांनी ऑफलाईन पद्धतीने भरला होता. त्यांची परीक्षा फी जी आहे ती त्यांना पुन्हा मिळणार आहे. त्यांनी पुन्हा वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. चला, हा प्रश्न मिटला. या प्रश्नाबद्दल काही शंका असली तर निश्चितपणाने तुम्ही काय करा, मला फोन करा. आता टीईटीचा कोणता पेपर द्यावा लागेल? या टीईटीच्या पेपर संदर्भामध्ये मगाशी मी म्हटलं की आपल्याला टीईटीचा कोणता पेपर द्यावा लागणार आहे? तर टीईटीचा आपल्याला द्यावा लागणार आहे पेपर क्रमांक 2. का? त्याचं कारण सांगतो पुराव्यासहित. बघा, याला पेपर द्यावा लागणार आहे पेपर 2. आता पेपर 2 मध्ये कोणता पेपर आहे? एक आहे सायन्स मॅथ, बरोबर, आणि दुसरा आहे सोशल सायन्स. ज्यांनी विज्ञान पदवीधर घेतलेला आहे त्यांनी सायन्स मॅथचा पेपर द्यायचा. ज्यांनी भाषा आणि सोशल सायन्सचा पेपर घेतलेला आहे, पदवीधर घेतलेला आहे, त्यांनी सोशल सायन्स पेपर द्यायचा. आणि जे उपाध्यापक आहेत त्यांना जो सोपा वाटेल तो द्यायचा. आलं लक्षात? याच्यामध्ये तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्हाला द्यायचं आहे. पास होण्याची पात्रता काय आहे? कॅटेगरीमध्ये 82 मार्क आणि ओपन मध्ये 90 मार्क. इथे तुम्हाला मेरिट मध्ये यायचं नाही. आता एक प्रश्न असा विचारला होता की केंद्रप्रमुख परीक्षेला संवर्गनिहाय आरक्षण नाही, जातनिहाय आरक्षण नाही, कॅटेगरीनिहाय आरक्षण नाही, तर मात्र मग ही टक्केवारीची अट तेवढीच राहणार का? यस. टीईटी ही परीक्षा वेगळी आहे, त्याचे पात्रतेचे निकष वेगळे आहेत. केंद्रप्रमुख ही परीक्षा वेगळी आहे, त्याची पात्रतेचे निकष वेगळे आहेत. या दोन्ही गोष्टी आपण जाणीवपूर्वक बघायच्या आहेत. टीईटीचा कोणता पेपर द्यायचा? तर पेपर 2 द्यायचा. त्याचं कारण मी तुम्हाला इथे सांगतो. आता 2 गोष्टी मला तुम्हाला इथे सांगायच्या आहेत. का टीईटी अनिवार्य शासनाने केली, याचं नोटिफिकेशनची वाट आपण सगळेजण राज्यभर पाहत होतो की राज्य शासन मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय निकाल देतं किंवा काय निर्णय घेतं. तर निर्णय शासनाने घेतलेला आहे. शासनानं टीईटी पदोन्नतीसाठी अनिवार्य केलेली आहे. त्याचं नोटिफिकेशन आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे मित्रांनो, टीईटी आपल्याला आता पदोन्नतीसाठी तरी किमान स्पष्ट नोटिफिकेशन राज्य शासनाचं निघालेलं आहे की तुम्हाला केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी जर टीईटी लागणार आहे तर तुम्हाला पदवीधर साठी सुद्धा, तुम्हाला विस्तार अधिकारी साठी सुद्धा आणि तुम्हाला पदवीधर साठी सुद्धा या टीईटीची आवश्यकता आहे. टीईटीचा 2 पेपर द्यायचा, का द्यायचा ते सांगतो. आता तारखा कसा मॅनेज करणार असा प्रश्न आहे. हे काल आलेले प्रश्न आहेत, ते त्याची उत्तर देतो मी तुम्हाला या ठिकाणी. तारखा कशा मॅनेज करणार? आता कोणत्या कोणत्या तारखा आहेत? पेपर इतके सलग आहेत
आता तुम्हाला याच्याशी काही संबंध आहे की नाही मला माहित नाही, पण 9 नोव्हेंबरला माझा संबंध आहे, कारण इथे आहे एमपीएससी ची प्रिलिम आहे 9 नोव्हेंबरला. ओके, त्यानंतर 23 नोव्हेंबरला टीईटी, त्यानंतर 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर आहे केंद्र प्रमुख. ओके, 18 डिसेंबर युजीसी नेट. बरोबर. आता यातलं काय तुम्ही बाजूला ठेवू शकता, आता यातला बराचसा भाग जो आहे तो करणारे विद्यार्थी फार कमी आहेत. नेटचं या वर्षी नेटचं काय फार मनावर घेऊ नका, त्याचा अभ्यास तुम्हाला 1 डिसेंबर नंतर करता येईल. 18 दिवस किती करायचं तो, त्यासाठी आपण स्पेशल सेशन घेऊ, त्याचं काही टेन्शन नाही. म्हणजे राज्यसेवेचा प्रश्न मिटला एमपीएससीचा, आणि दुसरा नेटचा प्रश्न मिटला. आता राहिला प्रश्न 23 नोव्हेंबरचा आणि 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरचा. आता याच्याकडे आहेत आपल्याला साधारणपैकी 53 दिवस आणि याला आहे 60 दिवस. बरोबर. आता काय करायचंय आपल्याला, आता आपल्याला 2-3 गोष्टी कॉमन आहेत, एक मराठी एक इंग्रजी, या ज्या गोष्टी आहेत या गणित, या गोष्टी कॉमन आहेत, त्या केंद्र प्रमुखला पण आहेत आणि त्या टीईटीला पण आहेत. तर त्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या गोष्टीचा सायमल्टेनियसली आपल्याला या गोष्टी उपकार आहेत. केंद्र प्रमुख मध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क पाडले आणि टीईटी अपात्र राहिले तर आपल्याला प्रश्न निर्माण होणार आहे. आता निर्माण प्रश्न असा झालाय का, जर फॉर्म दुरुस्ती झाला, फॉर्म सुटला, तर त्याच्यामध्ये टीईटीची टॅब येईल का, टीईटीचे मार्क टाकावे लागतील का, हे अद्याप आपल्याला माहिती नाही. परंतु मला असं वाटतं, जसं मी नेहमी सांगत असतो, मला असं वाटतं का फॉर्म सगळ्यांना भरायला देते. समजा उदाहरणार्थ मी फॉर्म भरलेला आहे आणि मी त्यात दुरुस्तीच केली नाही, तर माझा फॉर्म व्हॅलिड आहे, मला त्याचं प्रवेश पत्र मिळणार आहे, मी फॉर्म पेपर देणार आहे. म्हणजे मी जर दुरुस्ती केली नाही तर मला त्या टीईटी लिहायची काही गरज नाही, कारण दुरुस्ती करण्याची सक्ती तर काही केलेली नाही. मग त्याच्यामध्ये टीईटीचा जर उल्लेख आला नाही आला हे आपल्याला अजून माहिती नाही. परंतु मला असं वाटतं की केंद्रप्रमुख परीक्षा उत्तीर्ण झालेले जे शिक्षक मित्र असतील त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्यांना टीईटी उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. आणि ते सादर करताना आता तरी माझ्या माहितीनुसार तुम्हाला MHTET हेच प्रमाणपत्र द्यावं लागेल, CTETचं नाही, असा स्पष्ट उल्लेख शासनाच्या जाहिरातीमध्ये केलेला आहे. कारण समजा मला 10 मार्क आहेत आणि माझ्या पुढचा विद्यार्थी आहे त्याला 12 मार्क आहेत, त्याचं CTET आहे, माझं TET आहे, तर माझ्यासारखा एखादा व्यक्ती म्हणेल का CTETचा उल्लेख हे नोटिफिकेशन मध्ये नाही, मग मला त्याच्याऐवजी पात्र करा. त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, पुन्हा ती गोष्ट कोर्टामध्ये जाऊ शकते, मग त्याच्यावर मान्य उच्च न्यायालय का निर्णय देतं असा विषय राहील. अजून तरी स्पष्ट सूचना त्याच्यामध्ये राज्य शासनाने दिलेल्या नाहीत, परंतु पदोन्नतीसाठी टीईटी या संदर्भातल्या स्पष्ट सूचना राज्य शासनाने या ठिकाणी दिलेल्या आहेत, वेगळं काही नाही. आता आपल्याला बघायचं होतं की टीईटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणता फॉर्म दुसरा पेपर का द्यायचा आहे. ओके, दुसरा पेपर का द्यायचा असा विषय होता आपला. बरोबर. टीईटीचा पेपर क्रमांक 2 द्यायचा आहे आपल्याला, मगाशी मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं फळ्यावर. आता आपल्याला बघायचं त्याचा पुरावा. आता हे जे पत्र आहे हे सगळ्यांनी आपण पाहिलेलं, याचा एक व्हिडिओ आपण स्पष्ट केलेला आहे, तो आपल्या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, तो जाऊन एकदा बघा. 29 ऑगस्ट 2025 चा जो शासन निर्णय आहे, 29 जुलै 2025 च्या अधिसूचनेला अधीन राहून जो 29 ऑगस्ट 2025 चा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयामध्ये केंद्र प्रमुख परीक्षा संदर्भात काय म्हटलंय बघूया आपण. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, मी तुम्हाला अगोदरच्याही व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की अत्यंत क्लेशदायक गोष्ट ही मला अशी वाटते, कदाचित त्या गोष्टीचं तुम्हाला थोडंसं वाईट वाटू शकतं की तुम्ही मला प्रश्न विचारला होता का केंद्र प्रमुख परीक्षा ही आधी होईल का, तर मी म्हटलं होतं नाही, ती टीईटीच्या नंतर होईल, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट मी असं म्हटलं होतं की हे सांगताना मला क्लेश होतोय की केंद्र प्रमुख परीक्षेसाठी टीईटी जी आहे ती अनिवार्य राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे महाराष्ट्र शासन किंवा कुठलेही शासन किंवा कुठलेही मान्य उच्च न्यायालय जे आहे ते जात नाही, तो निर्णय अभिलेख निर्णय म्हणून लागू होत असतो, त्यासाठीचं वेगळं पत्र काढण्याची फारशी वेगळी गरज पडत नाही, हे राज्य शासनाने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आता मी तुम्हाला काय म्हणतो, पेपर 2 पाहिजे. बघा इथे म्हटलेलं आहे की परीक्षेद्वारे तुम्हाला जर केंद्र प्रमुख व्हायचं असेल तर 2 जण केंद्र प्रमुख होऊ शकतात. कोण कोण होऊ शकतं. एक,
जे पदवीधर आहेत, सध्या जे पदवीधर आहेत हा, हे पदवीधर कोणते? ज्यांनी प्रमोशन घेतलेलं आहे आणि जे S14 स्केल डिझर्व करतात हे पदवीधर पात्र आहेत, यांचा प्रश्नच नाही. त्यांना बीएड ची गरज नाही. ओके. दुसरं जे आहेत फक्त शिक्षक. कोणते शिक्षक? प्रशिक्षित शिक्षक. म्हणजे कोणते? ज्यांचं डीएड झालेलं आहे किंवा ज्यांचं बीएड झालेलं आहे, जिल्हा परिषदेचे बरं का, झेडपीचे, ज्यांचं डीएड झालेलं आहे, ज्यांचं बीएड झालेलं आहे आणि ज्यांची डिग्री पूर्ण आहे, बीए बीकॉम बीएससी ज्यांची पूर्ण आहे, हे 2 जण फॉर्म भरू शकतात केंद्र प्रमुख परीक्षेसाठी. बरोबर. पण केंद्र प्रमुख परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची टीईटी द्यावी लागणार आहे? तर पेपर 2. त्याचं कारण आहे इथे बघा. इथे म्हटलेलं आहे की हे 2 जण तर पात्र आहेत, तथापि, हा तथापि फार महत्वाचा आहे, पुन्हा एकदा वाचून घ्या. प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी, म्हणजे यांनी, उपाध्यापकांनी आपल्या भाषेत, पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता धारण केली असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला पदवीधर होण्यासाठी जी पात्रता पाहिजे ती पात्रता यांनी धारण केलेली असली पाहिजे, उपाध्यापकांनी धारण केली पाहिजे. मग पदवीधर होण्यासाठी काय पात्रता आहे? पदवीधर होण्यासाठीची पात्रता ही आहे की तुमची डिग्री पूर्ण पाहिजे, नंबर 1, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पेपर 2 ही टीईटी पात्र असणे अनिवार्य आहे. म्हणजेच उपाध्यापकांना पेपर 2 ही टीईटीचा फॉर्म भरणं अनिवार्य आहे. त्यामुळे केंद्र प्रमुख ज्यांना ज्यांना व्हायचं आहे त्यांनी पेपर 2चा फॉर्म कंपल्सरी भरायचा आहे. 1चा तर भरायचाच आहे, पण 2चा सुद्धा भरायचा आहे. राहिला प्रश्न पदवीधरचा, त्यांना तर फॉर्म 2 भरणंच आहे. त्यांनी केंद्र प्रमुखचा पेपर देवो नाही तर न देवो, त्यांना पेपर 2चा फॉर्म भरणे आहे. त्यामुळे इथं तुम्हाला स्पष्ट पुरावा दिलेला आहे. मागेही मी तुम्हाला पुरावा देऊनच म्हटलं होतं का याच्यातच उल्लेख होता की केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा ही पदोन्नती असल्यामुळे डॅश डॅश पदोन्नती असल्यामुळे या शब्दामुळे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा या पदोन्नतीला लागू झाला आणि आपल्याला या नोटिफिकेशन मध्ये टीईटी अनिवार्य असल्याचं नोटिफिकेशन आलं. याचा अर्थ राज्य शासनाने अंशतः टीईटीचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो केंद्र प्रमुख परीक्षेसाठी पदोन्नतीसाठी मान्य केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी देऊन झालेली आहे. म्हणून हा थोडासा धक्कादायक क्लेशदायक जरी निकाल वाटत असला तरी सुद्धा आपण सगळ्यांनी याला सामोरं जायचंय. सामोरं जाऊन आपण सगळ्यांनी टीईटी आणि केंद्र प्रमुख या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. कारण आपण अभ्यासक आहोत, खचून जायचं नाही. काही टेन्शन आलं तर बिंदासपणे फोन करायचा आहे 7972524029. आपला टीईटीची जी बॅच आहे ती टीईटीची बॅच जी आहे ती 2 ऑक्टोबर पासून सुरू होईल. काळजी करण्याचं कारण नाही. त्याची फी जी आहे ती 2000 रुपये आहे. परंतु जे आपले केंद्र प्रमुख बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांनी 999 रुपयामध्ये ती बॅच घ्यायची आहे. त्यांना वेगळं काही फारसं त्याच्यामध्ये वेगळं काही नाही, त्याला कन्सेशन आहे 999. आणि टीईटीची जी बॅच आहे ती 1999 मध्ये आपल्याला अवेलेबल आहे. काही वाटलं या नंबरवर फोन करा. कुठल्याही प्रकारची केंद्र प्रमुख संदर्भात टीईटी संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण वाटली तर अधिकारी कट्टा आपल्यासाठी सतत आपल्यासोबत उभा आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका. पुढच्या 60 दिवसामध्ये आपण टीईटी आणि केंद्र प्रमुख या दोन्ही गोष्टी क्रॅक करणार आहोत. हा विश्वास स्वतःवर ठेवा. निश्चितपणे आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. अधिकारी कट्टाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू.